नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीवायक्यू अनालिसिसच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, सामाजिक शास्त्राचा हा पेपर आहे 6वी ते 8वी पेपर 2. याच्यातला जो पहिला प्रश्न आहे हा मराठी विभागामधला प्रश्न आहे, पण याचा जो संदर्भ आहे तो तुम्हाला इतिहासामध्ये भेटतो. प्रश्न असा विचारला होता की शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवणे समाविष्ट आहे. त्याचं योग्य उत्तर आहे संत नामदेव. बघा, जे आपले इयत्ता 4थीचं पुस्तक आहे शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2, याच्या पान नंबर 4 वरती तुम्हाला हे बघायला भेटतं की जे गुरुग्रंथ साहेब हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये संत नामदेव होते, त्या संत नामदेवांची पद त्या ठिकाणी समाविष्ट आहेत. बघूया दुसरा प्रश्न. बघा, आता हा पहिला प्रश्न आहे खऱ्या अर्थाने आपला सामाजिक शास्त्राचा. या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलंय की मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते, ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत टिंब यांनी मांडला. याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला 8वीचं इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे त्या जुन्या पुस्तकाच्या पान नंबर 10 वरती तुम्हाला याचं उत्तर भेटतं. बघा, इथे ते उत्तर आहे की मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. रुसोने हा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला होता, म्हणून आपलं योग्य उत्तर असेल रुसो. आणि या सिद्धांतालाच काय म्हटलं जायचं तर सार्वभौमत्वाचा सिद्धांत असं म्हटलं जायचं. पुढचा प्रश्न विचारला होता की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. याचं उत्तर तुम्हाला 8वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे आता जे सध्या सिलेबस मध्ये आहे त्याच्या पान नंबर 23 वरती तुम्हाला भेटेल. तिथे तुम्ही बघू शकता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. पुढे तुम्हाला विचारलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने येऊ शकले नाही, याचं कारण काय होतं. बघा, हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय तो ऍज इट इज इथनं घेण्यात आलेला होता. आता हे जे आहे हे टेक्स्टबुक ऍप जे तुम्हाला माहिती असेल टेक्स्टबुक, त्या टेक्स्टबुक वरती ज्या काही मॉक टेस्ट असतात त्या मॉक टेस्ट मधनं हा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. पुढे बघूया आपण. पुढचा तुम्हाला प्रश्न आहे अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोण कोणामध्ये झाली होती. त्याचं योग्य उत्तर असेल मुघल आणि निजामचा. इयत्ता 4थीचं इतिहासाचं पुस्तक पान नंबर 10 याच्यावरती तुम्हाला हे उत्तर भेटेल. अजून एक सोर्स आहे तो पण तुम्हाला सांगतो. 11वीचं जे काही इतिहासाचं जुनं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 20 बघा, त्या पान नंबर 20 वरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता या ठिकाणी बघा, रसरत्नाकर हा जो काही ग्रंथ आहे तो रसायने व धातू याच्याशी संबंधित आहे. तर पंचसिद्धांतिका हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे विचारलेलं होतं. इथे जे काही टेक्स्टबुक ऍप आहे पुन्हा एकदा त्याच्यामधनं हा प्रश्न आलेला आहे. हा जो प्रश्न आहे तो जनरल नॉलेजचा प्रश्न आहे एन्शियंट हिस्ट्री मधनं. इथे तुम्ही बघू शकता वराह मीर जे होते त्यांनी हा पंचसिद्धांतिका जो ग्रंथ आहे तो लिहिलेला होता आणि हा खगोलशास्त्राशी संबंधित होता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अवंती जर माळवा याच्याशी संबंधित असेल तर अश्मक कोणाशी संबंधित आहे त्याचं उत्तर तुम्हाला 6वी इतिहास पान नंबर 27 वरती भेटेल. बघा, आजचा महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता, म्हणून अश्मक जे आहे ते महाराष्ट्राशी संबंधित आहे. या ठिकाणी तुम्हाला काही ग्रंथ त्यांची नावं दिलेली आहेत आणि ते ग्रंथ कुठल्या घराण्याच्या काळात होते ते विचारलं होतं. इतिहासाचं जे काही जुनं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 8 बघा, या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बघा, ऍज इट इज आलेलं आहे. याच लाईन या ठिकाणी वरती घेण्यात आलेल्या आहेत. विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात झाले इथे तुम्ही बघू शकता. चालुक्यांचं योगदान असा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे की कवी बिल्लन जो होता त्याचं विक्रमांक देवचरित, त्याच्यानंतर विज्ञानेश्वराचं मिताक्षर, त्याच्यानंतर पंपाचं पंप रामायण आणि सोमेश्वर तिसरा याचं मानसोल्लास, अशा ग्रंथांची निर्मिती बघा या काळामध्ये झाली, चालुक्यांच्या काळामध्ये झाली. पुढचा जो प्रश्न आहे जोड्या लावा. याच्यामध्ये तुम्हाला अ गट आणि ब गट. अ गटामध्ये चरक, कालिदास आणि जीवक. आता चरक, कालिदास आणि जीवक हे कोणाच्या दरबारामध्ये होते, कोणत्या राजाच्या काळामध्ये होते असं विचारलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो बिंबिसार आहे बिंबिसाराच्या दरबारामध्ये जीवक होता, म्हणून जीवक जो आहे त्याची जोडी कोणासोबत लागणार तर बिंबिसारा सोबत. म्हणजे क च तुमचं जे उत्तर असेल ते असणार आहे 1. इथे तुम्ही बघू शकता क च 1 आणि इथे बघू शकता. आता हे जे काही आहे हे तुम्हाला कुठे दिलेलं आहे याचा सोर्स काय आहे तर 6वी इतिहासाचं जे काही जुनं पुस्तक आहे हिंदी एडिशन, हिंदी आवृत्ती, त्याचं पान नंबर 37 बघा, त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं मिळेल. अजून
तुम्ही जर पान नंबर 8 बघितलं, आपलं 11वीचं जे काही ओल्ड इतिहासाचं पुस्तक आहे त्या पान नंबर 8 वरती तुम्हाला इथे बघायला भेटेल की जो कवी कालिदास होता याचं अनेक वर्ष वाकाटक यांच्याकडे काय होतं, वास्तव्य होतं आणि कालिदासाने काय केली होती, मेघदूत याची रचना केली होती. मग कालिदास हा वाकाटकांकडे होता आणि वाकाटकांमधला एक राजा म्हणजे प्रवरसेन. इथे तुम्ही बघू शकता प्रथम प्रवरसेन, त्याच्यानंतर वाकाटक घराणं, म्हणजे ब चं जे उत्तर असेल ते असेल तुमचं 3. इथे बघा, म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 3 हे बरोबर असेल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत जोड्या लावायचा एक प्रश्न होता, जॉन मार्शल, दयाराम साहनी, राखलादास बॅनर्जी, डब्ल्यू लिबी. आता डब्ल्यू लिबी यांनी कार्बन 14 पद्धतीचा शोध लावलेला होता. हा जो सोर्स आहे ते आहे आपलं 11वी इतिहासाचं सध्या असलेलं पुस्तक सिलेबसमध्ये, त्याचं पान नंबर 20 बघा, त्याच्यावरती असं तुम्हाला चार्टच दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता बघा, दयाराम साहनी हे हडप्पाशी संबंधित आहे, म्हणून इथे बघा दयाराम साहनी हडप्पा येथे उत्सर्जन कार्य, त्याच्यानंतर लिबी कार्बन 14 पद्धतीचा शोध, म्हणजे ब चं तुमचं 2 हवं आणि ड चं तुमचं 1 हवं. मग कुठे दिसतंय बघा, ब चं 2 आणि ड चं 1, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बाकीचं जॉन मार्शल, राखलादास बॅनर्जी यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटून जाईल. बघा, राखलादास बॅनर्जी मोहनजोदडो येथे कार्य. त्याच्यानंतर हा रिपीट झालेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तो परत घेण्यात आलेला आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं की कार्बन 14 पद्धतीचा शोध यांनी लावला FW लिबी, ते तुम्हाला आपलं 5वीचं जे पुस्तक आहे परिसर अभ्यास भाग 2 त्याच्या पान नंबर 11 वरती या ठिकाणी दिलेलं आहे बघा. विलार्ड लिबी ही जी पद्धत होती, विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधली. कार्बन 14 पद्धती किंवा तिला कार्बन 14 पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. हा प्रश्न जो आहे आता वरती आपण जो बघितला त्याचा दुसरा सोर्स या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. हे आपलं 11वी इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 3, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कार्बन पद्धतीविषयी देण्यात आलेलं आहे की बघा FW लिबी यांनी 1949 साली ही पद्धत शोधून काढलेली होती. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं होतं की गटात न बसणारा शब्द ओळखा, डांटे, पेट्रॅक, मॅकॅव्हेली आणि थॉमस मूर. थॉमस मूर याचं योग्य उत्तर असेल, कारण की जो दांते आहे, त्याच्यानंतर पेट्रार्क आहे आणि मॅकॅव्हेली आहे, हे सगळे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, इटालियन आहेत. तुम्ही बघा इटलीचे होते तिघ पण, आणि जो थॉमस मूर होता तो ब्रिटिश ओरिजिनचा होता, इंग्रज ओरिजिनचा होता. व्हॉइस ऑफ इंडिया नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केलं, त्याचं योग्य उत्तर दादाभाई नौरोजी. त्याचा सोर्स काय अजून भेटू शकलेला नाहीये. विजय पण हे बघा, हा जीकेचा प्रश्न आहे, जीकेचं एक पुस्तक आहे बघा जनरल नॉलेजचं, मिनी जनरल नॉलेज म्हणून के सागरचं, त्याच्यामधनं सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहे. जसा हा प्रश्न बघा, विजयभूमी हे लाल बहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित आहे, तर वीरभूमी हे कोणाशी संबंधित, बघा तुम्ही इथे बघू शकता, वीरभूमी राजीव गांधी यांच्याशी संबंधित आहे. के सागरचं पुस्तक आहे मिनी जनरल नॉलेज, त्याचं पान नंबर 61, त्याच्यावरती हे सगळं दिलेलं आहे बघा. आवारचा प्रश्न सुद्धा जीकेचाच होता, म्हणजे जीके मधनं पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात, हा पण जीकेचा प्रश्न होता. तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला वीरभूमी आणि लाल आपलं राजीव गांधी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, म्हणून वीरभूमी तुमचं उत्तर येणार राजीव गांधी. बघा इथे विजय घाट दिलेले आहे, इथे विजयभूमी दिलेले आहे आणि दोघांचं पण काय दिलेलं आहे तर लाल बहादूर शास्त्री दिलेला आहे. बघा एका खालोखालच होते ते. पुढे तुम्हाला विचारलं होतं की गुजरात मधील जो विजय झाला होता त्या विजयाच्या निमित्ताने किंवा त्या विजयाप्रित्यर्थ अकबराने कशाचं बांधकाम केलेलं होतं, तर तुम्ही बघू शकता बघा अकबराने कशाचं बांधकाम केलेलं होतं, त्याने फतेपूर सिक्री बांधलं होतं. आता इथे याचा सोर्स काय आहे तर 7वी इतिहासाचं जे काही जुनं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 69 बघा, त्याच्यावरती तुम्हाला हे सगळं भेटेल. आता इथे काय तुम्हाला इलिमिनेशन करायचंय बघा. कुतुब मिनार हा कुतुबुद्दीन ऐबकने बांधलेला होता, ताजमहल शहाजहानने बांधलेला होता, लाल किल्ला पण शहाजहानने बांधलेला होता. असं जर तुम्हाला माहिती असेल तर मग उरलं एकच बुलंद दरवाजा, आणि मग तो कोणी बांधलेला होता अकबराने. अकबराने अजून काय केलं होतं बघा, फतेपूर सिक्री नावाचं शहर सुद्धा त्याने वसवलेलं होतं. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहे की त्याने काय काय कशाची निर्मिती केलेली होती. पुढे चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी कशाचं महत्व सांगितलं. तर आता हे जे आहेत तीनही संत हे कोणाशी संबंधित होते, कृष्ण, राम, शिव आणि विठ्ठल.
तर याचं योग्य उत्तर असेल कृष्ण. हे तिघ पण कृष्ण भक्त होते. आपल्या इतिहासाचं जे पुस्तक आहे 7वीचं, त्याच्या पान नंबर 12 वरती तुम्हाला दिलेलं आहे बघा. सूरसागर, महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलं. कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय होता. म्हणजे एक जरी तुम्हाला माहिती असलं की सूरदास हे कृष्ण भक्त होते तरी तुमचा आन्सर त्या ठिकाणी येऊन जातं. बाकीच्या सुद्धा संतांविषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जसं इथं तुम्ही बघू शकता चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचं महत्व सांगितलं. त्याच्यानंतर इथे परत आहे शंकरदेव बघा. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. तर अशा प्रकारे तीनही संत जे आहे ते कृष्ण भक्तीशी संबंधित आहेत. पुढे तुम्हाला विचारलं होतं की शिवाजी महाराजांनी कान्होजी जयदेवांना त्यांनी औषध उपचारामध्ये कोणती हायगाई करू नये असं सांगितलं. हे कशाचं उदाहरण आहे तर बघा, संघटन चातुर्य नावाचं एक टॉपिक आहे आपल्या 7व्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान नंबर 33 वरती. इथे तुम्ही बघू शकता संघटन चातुर्य म्हणून याचं उत्तर असणार संघटन चातुर्य. आणि शेवटची ओळ बघा, औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हायगाई करू नये असे सांगितले. शिवाजी महाराजांनी सांगितलं कान्होजी जयदेव यांना. हे बघा, कान्होजी जयदेव उतारवयी आजारी पडले त्यावेळी महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हायगाई करू नये असे सांगितले. आता पुढे विचारलं होतं की बहुजन समाज पक्ष याची स्थापना कोणी केली. तर आपलं जे काही 10वीचं पुस्तक आहे त्याचा राज्यशास्त्राचा जो भाग आहे पान नंबर 85 10वी पुस्तकाचं, त्याच्यामध्ये बहुजन समाज पक्ष दिलाय. पण याच्यामध्ये यांचं नाव दिलेलं नाही, काशीराम यांचं नाव दिलेलं नाही. तर तुम्हाला थोडं काय करायचंय, अजून थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. इथे बहुजन समाज पक्ष दिलं. तुम्ही जर गुगलला सर्च केलं बघा बहुजन समाज पक्ष तर लगेच तुम्हाला इथे येणार फाउंडर काशीराम. आता बाकीचे काही पक्ष अजून दिलेले आपल्याला पुस्तकामध्ये त्यांचे फाउंडर दिले. मग तुमचं काम काय की बाबा याचा फाउंडर इथे दिलेला नाहीये तर मग आपण गुगल करून शोधावं की याचं फाउंडर कोण असेल. तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काशीराम हे लगेच त्या ठिकाणी आन्सर भेटून जाणार. आपला देश प्रजासत्ताक आहे काय कारण आहे तर बघा, प्रजासत्ताक हे जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटकचं जे बोर्ड आहे त्या कर्नाटक बोर्डच्या पुस्तकामधनं हे आपण घेतलेलं आहे. तो सोर्स आहे याचा. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती कितवीचं पुस्तक आहे ते मी तुम्हाला शेअर करेल. इथे तुम्ही बघू शकता की भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्ष निवडणूक प्रणालीद्वारे निवडले जातात. बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेले व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडले जातात. इथे पण दिले बघा, अप्रत्यक्ष निवडणूक प्रणालीद्वारे निवडले जातात. स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते. देशाच्या राजकारणात कोणताही धर्म संप्रदायांचा हस्तक्षेप नसतो. भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनांचे साधन. आपलं उत्तर पहिलं येणार की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या जे काही नेमणुका आहेत त्या अप्रत्यक्षरित्या होत असतात. इथं पण दिले बघा की संविधानाने भारताला प्रजासत्ताक घोषित केले आणि वंश परंपरागत तत्वावर कोणीही सत्तेवर येऊ शकत नाही. कोणत्याही वंश परंपरागत राजा किंवा राणीचे हे राज्य नाही. राष्ट्रपती हा प्रमुख असतो. राष्ट्रपतीशी संबंधित हे होतं प्रजासत्ताक की वंश परंपरेने कोणी त्या ठिकाणी पदावरती येणार नाही. तर काय होतील तर अप्रत्यक्षरित्या लोकांकडून किंवा प्रत्यक्षरित्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं जाईल. पुढे विचारलं होतं की समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जेव्हा एकत्र येतात तर त्याला काय म्हणतात. तर आपलं 10वीचं जे पुस्तक आहे त्याच्यामधला राज्यशास्त्राचा जो भाग आहे पान नंबर 91 त्या ठिकाणी तुम्हाला चळवळी दिलेल्या आहेत. मग संघटना जेव्हा समान विचाराचे लोक समान उद्दिष्ट घेऊन एकत्र येतात तर त्याला आपण संघटना असं म्हणतो. संघटना स्वातंत्र्य इथे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला मिळेल बघा. सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येतात. त्याच्यानंतर काही लोक बघा एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून पाठपुरावा करतात त्या प्रश्नाचा. लोकांना संघटित करून शासनावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्या चळवळी असतात. त्या ठिकाणी संघटित करणं, लोकांना एकत्रित करणं हे सगळं संघटना स्वातंत्र्याशी संबंधित आहे. राज्यसभेचं कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालतं. 8वीचं जे आपलं पुस्तक आहे पान नंबर 73 नागरिकशास्त्राचा भाग, याच्यामध्ये राज्यसभेचे सभापती हा त्या ठिकाणी टॉपिक आहे. आणि इथे दिले बघा, राज्यसभेचं संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते म्हणून याचं उत्तर असेल सभापती. राज्यसभेचं कामकाज सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते. पुढे विचारलं होतं की भारतीय संविधानाचा जो काही अनुच्छेद 51 आहे डॅश डॅश विषयी मार्गदर्शन केले. तर त्याच्यामध्ये कशाविषयी मार्गदर्शन केले. आपलं 9वीचं राज्यशास्त्र बघा पान नंबर 67 इथे तुम्ही बघू शकतात की कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली. म्हणजे परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे आपलं कलम 51.
पुढे तुम्हाला विचारलं होतं महाराष्ट्र सध्या डॅश डॅश जिल्हा परिषद आहे, ते इथे बघू शकतात. महाराष्ट्र सध्या 36 जिल्हे आहे, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. याचं योग्य उत्तर असेल 34. काय सोर्स आहे? इयत्ता 6वी नागरिकशास्त्र, पान नंबर 67. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण टिंबटिंब येथून सोडला. तर इथे तुम्हाला बघायला भेटेल बघा 1971 मध्ये आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण. इथे पुढे इथे दिले बघा, भारताचा पहिला अग्निबाण 1969 मध्ये थुंबा येथून यशस्वीपणे सोडण्यात आला. तेच विचारलं होतं 1969 मध्ये पहिला अग्निबाण कुठून सोडला? तर थुंबा येथून सोडला. काय सोर्स आहे? जगाचा भूगोल भाग 2 इयत्ता 8वी जुनं पुस्तक, त्याचं पान नंबर 6. इथून हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. बघा जुन्या पुस्तकांमधनं सुद्धा, जुन्या सिलेबस मधनं सुद्धा प्रश्न फ्रेम केले जातात, त्याच्यामुळे मस्ट रीड आहे. मी तुम्हाला जे आपला कोर्स तुम्ही परचेस कराल ना, त्याच्यामध्ये सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कुठल्या पुस्तकाला तुम्ही त्या ठिकाणी जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या पुस्तकाला जास्त वेटेज आहे, कुठल्या पुस्तकामधून प्रश्न आले. ठीक आहे. बघा पुढे विचारलं होतं की नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा डॅश डॅश असतो. आता इथे बघू शकता बघा, सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र, म्हणजेच इथे काय येणार? आपलं तीव्र उतार असतो. बघा जेव्हा रेषा जवळजवळ असतात तेव्हा काय असतं? तीव्र उतार असतो. आणि जेव्हा असं तुम्हाला 7वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे पान नंबर 74, त्याच्यावरती स्वाध्यायामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आणि 9वीचं भूगोलाचं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 4, त्याच्यावरती ही माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात. बघा तुम्ही इथे बघू शकतात, अंतर्गाभा निफे असं म्हणतात. लोह व काही प्रमाणात निकेल हे मूलद्रव्य आढळतात. बघा पृथ्वीचा अंतर्गाभा हा घनरूप आहे आणि त्याच्यामध्ये बघा लोह आणि निकेल हे आढळतात. मग आपले उत्तर येणार बघा निकेल व लोह. 8वीचं जे काही भूगोलाचं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 14, त्या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे. पुढे विचारलं होतं खालील पर्यायांपैकी गट पर्वत कोणता आहे? तर या बघा गट पर्वत असं तुम्हाला आपलं जे काही 11वी भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्या पान नंबर 3 वरती तुम्हाला आणि पान नंबर 5 वरती याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. गट पर्वत बघा इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे की जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, फ्रान्समधील व्हॉर्जेस पर्वत, हे त्याच्यानंतर सातपुडा पर्वत, हे काय आहेत? तर गट पर्वत आहे. तुमचं उत्तर येणार बघा युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. त्याच्यानंतर वली पर्वत सुद्धा दिलेले की वली पर्वत कुठले कुठले आहे? हिमालय, आल्प्स, रॉकी आणि अँडीज हे वली पर्वत आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला गट पर्वत विचारलं होतं, पुढच्या वर्षी तुम्हाला वली पर्वत सुद्धा विचारू शकतात. पुढे विचारलं की भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे? तर बघा इथे तुम्ही बघू शकता की रिस्टर हे काय करतं? भूकंपाचं मॅग्नेट्यूड दाखवतं. हा सुद्धा एक जीकेचा प्रश्न आहे. आपल्याला 4थी वाचन आपण शिकत आलोय भूकंपाविषयी की भूकंप आपण रिस्टर जे आहे ते रिस्टर त्याचं तीव्रता मोजण्याचं एकक आहे. 11वी भूगोलचं जे पुस्तक आहे आपलं सध्या सिलेबस मध्ये आहे त्याच्या पान नंबर 7 वरती तुम्हाला हे बघायला भेटतं. टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे. बघा भूगोलचं 6वीचं पुस्तक पान नंबर 42, त्याच्यावरती हा चार्ट दिलेला आहे. खडकांचा प्रकार आणि रूपांतरित खडक दिलाय. आता इथे तुम्ही बघू शकता संगमरवर हा तुम्हाला रूपांतरित खडकामध्ये दिलाय, म्हणून आपलं उत्तर असेल संगमरवर. रूपांतरित खडक म्हणजे काय त्याच्याविषयी अधिकची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली. आता बघा बेसॉल्ट मूळ खडक आहे, त्याच्यानंतर बघा ग्रॅनाइट सुद्धा मूळ खडक आहे आणि खाली पंकाश्म म्हणजे शेल हा सुद्धा काय आहे? मूळ खडक. मग फक्त रूपांतरित कोणता होतं तुमचा? तर संगमरवर. भारत आता हा सुद्धा जीकेचा प्रश्न आहे बघा, भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य तर राजस्थान. इझी प्रश्न आहे. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? के सागरचं मिनी जनरल नॉलेजचं पुस्तक पान नंबर 23, त्याच्यावरती दिलंय विविध पर्वत आणि सर्वोच्च शिखरे. आता अरवली पर्वतातील तुम्हाला विचारलं होतं बघा, इथे अरवली पर्वत आणि त्याच्यामधलं सर्वोच्च शिखर कुठलं आहे? गुरु शिखर आहे. किती उंची आहे? 1722 मीटर. म्हणून आपलं उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? गुरु शिखर. आता बघा काय केलं तुम्हाला, आता अरावली विषयी विचारलं, पुढच्या वेळेस तुम्हाला याच्यापैकी कुठलेही विचारू शकतात बरोबर. त्याच्यामुळे हे जे बुक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे रेफरन्स बुक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही युज करायचं, तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये फायदा होईल. कोर्समध्ये मी सांगितले माझी स्ट्रॅटेजी काय होती, त्याच्यानंतर कुठलं मटेरियल मी वापरलं, कसं मी अभ्यास केला, ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भारतातील जागृत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण अंदमान द्वीप समूहापैकी टिंबटिंब आहे, त्याचं योग्य उत्तर आहे बघा बॅरन बेट.
भारतातला जो एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तो आपल्याला बॅरन बेटावरती आढळतो आणि बॅरन बेट कुठे आहे तर अंदमान द्वीप समूहामध्ये. आपलं 10वीचं जे काही भूगोलाचं पुस्तक आहे त्याचं पान नंबर जर 17 तुम्ही बघितलं तुम्ही बघू शकता बघा. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखी बेटे आहेत, ती विस्ताराने मोठे आहेत, त्यांच्या अंतर्गत भागामध्ये उंच डोंगर आहे आणि इथे आपलं उत्तर आहे बघा. या समूहातील म्हणजे अंदमान समूहातील जे काही बॅरन बेट आहे बघा, त्या बॅरन बेटावरती भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं होतं. पुढे विचारलंय की कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा. आता या ठिकाणी शरावती योजना म्हणून आपलं जे काही इयत्ता 6वीचं पुस्तक आहे जुन्या सिलेबसचं आपला देश आपले जग, याच्यामध्ये तुम्हाला शरावती योजना म्हणून टॉपिक आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता बघा जोग धबधबा. कर्नाटक राज्यातील शरावती नदीवर मोठे धरण बांधले आहे आणि त्याच नदीवरील जोग धबधबा बघा, शरावती नदीवरील धबधबा कुठला, जोग धबधबा. येथे तुम्हाला त्याचं उत्तर भेटतं. पान नंबर 12 आहे आपलं इयत्ता 6वीचं आपला देश आपलं जग नावाचं जुन्या सिलेबसचं पुस्तक, त्याच्यामधून हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर हे ना माझ्या डोळ्याखालून गेलेले आहे एका पुस्तकामध्ये, याचा सोर्स मी तुम्हाला टेलिग्राम वरती शेअर करेल. आपलं जे काही टेक्स्टबुक ऍप आहे त्याच्या मॉक टेस्ट मध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती प्रश्न बघायला भेटेल. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, तर तुम्हाला इथे उत्तर भेटेल उलर सरोवर, इथे पण उलर सरोवर. त्याच्यानंतर बघा केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना डॅश डॅश म्हणतात. आपलं 5वी भूगोलाचं जे काही जुनं पुस्तक आहे त्याचं पान नंबर 26 बघा, इथे तुम्हाला बघायला भेटेल. कर्नाटक व केरळमध्ये या पावसास ब्लॉसम शॉवर फुलांचा वर्षाव असे म्हणतात. तो कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असतो. आता कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असतो म्हणून याला कॉफी बहार सरी असं त्या ठिकाणी केरळ कर्नाटक मध्ये म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा अजून एक सोर्स आहे ह्याच प्रश्नासाठी, हा आपला जे काही कर्नाटक बोर्डचं पुस्तक आहे त्याच्यामधून हा घेण्यात आलेला आहे की हा जो मान्सूनपूर्व पाऊस असतो त्याला पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी म्हणता, उत्तर प्रदेशमध्ये आंधीस म्हणता, कर्नाटकमध्ये कॉफी कारंजा म्हणता, केरळमध्ये आंबेसरी मँगो शॉवर म्हणतात. आता इथे केरळ कर्नाटक दोन्ही पण विचारलेलं होतं, आपण कॉफी सोबत जाऊया. जरी इथे केरळमध्ये आंबेसरी दिलेलं असलं तरी इथे आम्रसरी सुद्धा ऑप्शन आहे बघा, हा लक्षात, पण जास्त योग्य असेल तुमचं कॉफी. आता बघा तुम्हाला केरळ कर्नाटक विषयी विचारलं होतं, पुढच्या वेळेस तुम्हाला पश्चिम बंगाल विषयी विचारू शकतात, उत्तर प्रदेश विषयी विचारू शकतात, त्याला उत्तर प्रदेशमध्ये काय म्हणतात किंवा पश्चिम बंगालमध्ये काय म्हणतात. बघा ओडिसा राज्य संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प, कुठला प्रकल्प आहे ते तुम्ही इथे बघू शकता, महानदीवरील हिराकूड धरण. तर हिराकूड प्रकल्प आहे महानदीवरती. काय सोर्स आहे, 5वी भूगोलाचं जुनं पुस्तक पान नंबर 28 त्याच्यावरती तुम्हाला हे दिलेलं आहे. अजून दिलंय बघा सतलज नदीवर भाकरा नांगल प्रकल्प आहे, लक्षात. गोदावरीवरती जायकवाडी प्रकल्प आहे, महानदीवरती हिराकूड प्रकल्प आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हणतात, इलिमिनेशन करायचंय तुम्हाला या ठिकाणी. आपलं पान नंबर 55 7वी भूगोल पुस्तक पान नंबर 55 त्याच्यावरती तुम्हाला तक्ता भेटेल. इथे शेतीचे प्रकार दिलेले आहे, शेतीच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा व्यापारी शेतीमध्ये तुम्हाला मळ्याची शेती बघायला भेटते. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला बघा सखोल शेती बघायला भेटते, स्थलांतरित शेती बघायला भेटते. तर आता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती, याचं आन्सर तर या ठिकाणी फिक्स सांगता येणार नाही, पण मग सोर्स मी तुम्हाला सांगू शकतो की कुठनं तुम्हाला ते विचारलेलं होतं, 7वीच्या पुस्तकामधनं विचारण्यात आलेलं होतं. भारतातला पहिला लोह पोलाद कारखाना, आता याचं जे आन्सर आहे बघा, भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना टिंबटिंबा राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. इथे तुम्ही बघू शकता बघा. भारतात प्रथम पोलादाच्या कारखान्याची स्थापना 1870 मध्ये पश्चिम बंगालच्या कुल्टी या ठिकाणी बंगाल आयर्न कंपनी लिमिटेड नावाने झाली. आता 1870 मध्ये पश्चिम बंगाल बघा, भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगालच्या कुल्टी येथे सुरू झालेला होता. याचा सोर्स मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करेल, पण सांगून देतो की कुठनं विचारलंय. आपलं कर्नाटकाचे जे काही स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत तिथनं हा प्रश्न आलेला आहे. कर्नाटका स्टेट बोर्ड कितवीचं पुस्तक आहे मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करेल. त्याच्यानंतर बघा पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोलगर्ता, इथे तुम्हाला पॅसिफिक महासागर असा एक टॉपिक दिलाय. भूगोल इयत्ता 6वीचं पुस्तक पान नंबर 32 जुन्या सिलेबस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता इथे बघा जगातील सर्वात खोल सागरी भाग याच महासागरात आहे. तुम्हाला काय विचारलं होतं, पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्त, इथे काय दिले
की जगातील सर्वात खोल गर्त याच महासागरात म्हणजे पॅसिफिक महासागरात. मग कुठली आहे तर ती आहे मरियाना गर्ता. लक्षात. पुढे विचारलं होतं डॅश डॅश वृक्ष विषुववृत्तीय वनामध्ये आढळतो. इथे बघा महोगनी दिलेलं आहे, महोगनी. आणि आता महोगनी ब्राझीलच्या आहे ना, ब्राझीलचा हा जो भाग आहे ना विषुववृत्ताच्या पट्ट्यामध्येच येतो. इथे पण लॉजिक यूज करायचं होतं आणि म्हणून इथे महोगनी तुमचा आन्सर येईल. 10वी भूगोल याचं पान नंबर 33 आणि पान नंबर 32 इथनं तो रेफरन्स आहे. टिंबटिंब वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतात, हाच वरचा प्रश्न आहे बघा. अजून एक रेफरन्स तुम्हाला त्याचं मी सांगतो. आपल्या 6वीचं जे काही भूगोल आहे जुन्या सिलेबसचं जुनं पुस्तक त्याचं पान नंबर 37 बघा, त्याच्यावरती हा तक्ता दिलाय. इथे तुम्ही बघू शकता विषुववृत्तीय वने बघा, प्रदेश विषुववृत्तीय प्रदेश आणि याच्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती इथे तुम्ही बघू शकतात महोगनी. पुढे विचारलं होतं जपानमधील जागृत ज्वालामुखी कुठला. 11वी भूगोल पान नंबर 13 इथे तुम्हाला बघायला भेटेल. आता जपानमधील जागृत ज्वालामुखी विचारलं होतं, इथे तुम्हाला जपान बघायला भेटेल कुठेतरी. वाचतो मी पूर्ण. पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा बघा, या पट्ट्याला पॅसिफिकचे अग्निकंकण असे म्हणतात. यामध्ये पॅसिफिकच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टी प्रदेशाचा समावेश आहे. या पट्ट्यात जगातील बहुतांश उंच ज्वालामुखी शंकू आणि ज्वालामुखी पर्वत आढळतात. कोटोपाक्सी हा जगातील सर्वात उंचीवरील ज्वालामुखी या पट्ट्यात आहे. याशिवाय बघा फुजियामा जपान, इथे आपल्याला उत्तर भेटतं फुजियामा जपान. जपानमधील जागृत ज्वालामुखी फुजियामा. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे कसे घटक आहेत. इयत्ता 10वीचं जे काही भूगोलचं पुस्तक आहे पान नंबर 61 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. हा धडा वाचल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येते की शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरिकीकरण हे सगळे आर्थिक घटक आहेत. आर्थिक. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोण केंद्रबिंदू असतो, त्याचं योग्य उत्तर आहे मानव. हे सुद्धा तुम्हाला 10वीच्या पुस्तकातच बघायला भेटतं शेवटच्या धड्यांमध्ये. धडा कुठला आहे तुम्हाला मी टेलिग्रामला त्या ठिकाणी शेअर करेल. इथे विचारलं होतं बघा पनामा कालव्यास टिंबटिंबचं प्रवेशद्वार असं म्हणतात. के सागरचं जे काही मिनी जनरल नॉलेजचं पुस्तक आहे त्याच्या पान नंबर 143 वरती दिले तुम्हाला बघा. इथे पनामा कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरादरम्यान, त्याला अटलांटिक जे आहे ना अटलांटिकचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा आकृतीतील उपकरणातून निद्रव वायुदाब मापाचा योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर असेल 2. इथे दिले बघा हवा दाब मापक म्हणजेच वायुदाब मापक. 7वी भूगोल पान नंबर 20 त्याच्यावरती हे दिलेलं आहे आकृती. अजून एक सोर्स आहे बघा 5वी भूगोलचं जुनं पुस्तक पान नंबर 14 त्या ठिकाणी सगळ्याच तुम्हाला आकृत्या भेटतील. पहिलं जे आहे याला म्हणतात पर्जन्य मापक आणि मोजपात्र. त्याच्यानंतर दुसरं बघा निद्रव वायुदाब मापक. त्याच्यानंतर तिसरं बघा कमाल व किमान ताप मापक आणि चौथं बघा ओल्या व कोरड्या फुग्याचा तापमापक. मग IMP वर का परत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता हे विचारलं होतं, नंतर या तिन्हीपैकी कुठली आकृती देऊ शकतात विचारू शकतात. सोर्स पुन्हा एकदा बघा 5वी भूगोलचं जुनं पुस्तक पान नंबर 14 त्याच्यावरती या सगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. ते अनालिसिस वरनं तुम्हाला आहे ना पुन्हा एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली असेल. अनालिसिस का महत्वाचं आहे तुम्हाला समजतं, सोर्सेस समजतात. जुन्या सिलेबसचे जे पुस्तक आहेत ना त्याच्यावरनं ऍज इट इज त्यांनी प्रश्न टाकलेले. तुम्हाला जर माहिती असेल ना प्रश्न कुठे आहेत तर तुम्ही कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करू शकतात आणि चांगले मार्क पण मिळवू शकतात. टिंबटिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे बघा. पृथ्वीचा आकार पूर्ण गोलाकार नाही. विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. कुठनं विचारला होता प्रश्न. 5वी भूगोल जुनं पुस्तक पान नंबर 2. वरचा पण प्रश्न 5वी भूगोल पान नंबर 14 जुनं पुस्तक. 5वी भूगोल जुनं पुस्तक पान नंबर 2. 5वी भूगोलाचं पुस्तक वाचून जा व्यवस्थित. हा बघा विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. पृथ्वीलगत असणारा वातावरणाचा थर बघा तपांबर. परत 5वी भूगोल जुनं पुस्तक ओल्ड सिलेबस पान नंबर 11 तिथे दिले बघा पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर असं म्हणतात. हा लक्षात. परत आपलं 5वीच पुस्तक आहे परिसर अभ्यास भाग 1 जे सध्या सिलेबस मध्ये आहे पान नंबर त्याचं 14 तिथे पण ही माहिती दिलेली आहे. पण जास्त ऍक्युरेट तुम्हाला ओल्ड सिलेबसच्या 5वीच्या पुस्तकामध्ये बघायला भेटते. ऍज इट इज जशीच्या तशी लाईन उचलून तिथे वरती टाकलेली आहे. पुढे विचारलं होतं बघा आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह त्याचं उत्तर आहे शुक्र. कुठनं विचारलं. 6वी भूगोल जुनं पुस्तक पान नंबर 2 बघा शुक्र. बघा शुक्र हा आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे. 6वी भूगोल जुनं पुस्तक ओल्ड सिलेबस. युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र
10वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जगाचा नकाशा दिला आहे. नकाशावरती हा प्रश्न होता. मग तुम्ही बघा इथे तुम्हाला युरोप दिसेल, इथे तुम्हाला आफ्रिका दिसेल आणि मग त्यांच्यामध्ये असणारा समुद्र तुम्हाला विचारलेला होता. ते आन्सर तर नाही सांगता येणार, पण मग तुम्हाला मी सोर्स त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके, इथे जर तुम्ही बघितलं ना, हे बघा इथे आहे तुमचं आफ्रिका आणि इकडे वरती तुमचं युरोप आहे. ओके, पुढे विचारलं तर प्राध्यापक, शिक्षक, व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये समाविष्ट होईल? तर चतुर्थक व्यवसाय बघा, शिक्षक, चतुर्थक व्यवसाय शिक्षक. 6वी भूगोल नंबर 67 याच्यावरती दिलेला आहे चतुर्थक व्यवसाय. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचं नाव कुठनं विचारलंय? के सागर, जनरल नॉलेज मिनी जीकेचं पुस्तक नंबर 143. इथे तुम्ही बघू शकता मलक्का, जावा समुद्र आणि बंगालचा उपसागर. इथे विचारा तुम्हाला जावा समुद्र आणि बंगालचा उपसागर, त्याच्यामध्येच आपला अंदमान निकोबार बेटा आहेत. म्हणून आपलं उत्तर येणार बघा मलक्काची सामुद्रधुनी. अशा पद्धतीने बघा आपण भरपूर सारे प्रश्न इतिहासाचे, त्याच्यानंतर भूगोलचे, त्याच्यानंतर राज्यशास्त्राचे, त्याचे सोर्सेस आपण बघितले. एक मी अजून आपल्या पेड कोर्समध्ये एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की बाबा कुठल्या पुस्तकामधनं तुम्हाला ते प्रश्न आलेले आहेत, कुठे जास्त वेटेज आहे, हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं. काय ना याचा बघा व्हॉस्ट सिलेबस आहे, आपल्याला सगळं वाचत बसायचं नाही. आपल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये टेट क्लिअर करायची ना, तर आपल्याला सिलेक्टेड वाचायचंय. हे आता पहिलं तुम्ही अनालिसिस बघितलं, हा डेमो होता. आता जे बाकीचे आहेत ना बघा, 8 मी टोटल व्हिडिओ बनवलेत, 8. बाकीचे जेव्हा तुम्ही 7 बघाल ना, 7 व्हिडिओ त्याचं पण अनालिसिस बघाल ना, तर ते 7 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअरच होऊन जाईल कुठल्या पुस्तकावरती जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या टॉपिक वरती द्यायचा आहे. कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये ना काय झालेलं आहे, याच्याशीच रिलेटेड प्रश्न आलेले, वर्डिंग बदललेले, प्रश्न आसपासच आलेला आहे. कसं माहितीये का, आता जर तुम्हाला इथे मलक्का सामुद्रधुनी विषयी विचारला ना या पेपरमध्ये, तर पुढच्या वेळी जिब्राल्टर विषयी विचारलं किंवा मॅगलन विषयी विचारलं किंवा पाल्क विषयी विचारलं. मग जर तुम्ही बघा हा तक्ताच जर तुम्ही त्या ठिकाणी केलेला असेल ना, मग तुम्हाला विचारू दे ना, कुठली पण विचारू दे, तुम्हाला आन्सर येणारच. आलं लक्षात? अशा भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीज आपल्या पेड कोर्समध्ये मी सांगितलेल्या आहेत. कोर्सची किंमत कमी आहे, खूप तो फ्रुटफुल कोर्स आहे, म्हणजे किमतीच्या मानाने तो तुम्हाला खूप काय देऊन जाणार आहे. आलं लक्षात? तर धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.